नमस्कार. आज आपण 3 श्लोकांचा अभ्यास करूया. तिन्ही श्लोकांचा विषय थोडासा आपल्याला न आवडणारा आहे. आपण मृत्यूविषयी बोलायला थोडेसे कचरतो, किंबहुना लहानपणापासून आपल्यावर असं झालं की मृत्यूविषयी काही कोणी बोले त्यासंबंधी नको बोलूया, ते काय करायचं आहे बोलून, असं म्हणून आपण मृत्यू हा विषय टाळण्याकडे आपली प्रवृत्ती असते. समर्थांनी हा मृत्यूचा किंवा संतांनी म्हणूया मृत्यूचा फार विचार करून ठेवला आहे. आणि खरं तर पुन्हा जन्माला येणं याचा अर्थच असा आहे की काहीतरी वासना शिल्लक राहिली म्हणून पुन्हा यावं लागलं. त्यामुळे आता जे आपण 3 श्लोक आज बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला एक निश्चितपणानं मार्ग समर्थ सांगणार आहेत. तो असा आहे की जर का ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायचं नसेल, म्हणजे मृत्यू नको आहे तर जन्म पण नको ना, तर याच्यात जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायचं नसेल तर नेमकं काय करायला पाहिजे, कशा वासनांपासून आपण दूर राहायला पाहिजे याचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगणार आहेत. पहिली ओळच अशी आहे 20व्याची, बहु हिंपुटी होई जे मायपोटी. हिंपुटी होणं म्हणजे कष्ट होणं. या मायेत अडकल्यामुळे आपण कष्ट पडतात आपल्याला, असं त्याचं खरं म्हणजे अर्थ. आता असं आहे की आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे चक्र आहे ना, पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं, जन्माला येतो मग निरनिराळ्या या मायेमध्ये अडकतो. या वासना, या इच्छा, हे नवीन दिसतं आहे, ते नवीन दिसतं आहे, हे मला हवं आहे, ते मला हवं आहे, असं सगळं भोवताली दिसणारं दृश्य जग वेगवेगळे आकर्षण आपल्याला दाखवत असतं. आणि ते पुरं करण्यासाठी आपली खटपट लटपट चालू असते. ते पुरं झालं तर ठीक आहे, नाही तर ते आणखीन वाढत जातं. आज झालेली वासना पूर्ण झाली म्हणजे आता थांबली असं तर नाही होत, पुन्हा आणखीन हवं आहे असं आपलं होतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या वासनेनंतर प्रत्येकाला जन्ममृत्यूच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. त्या मृत्यूनंतर राहिलेल्या वासना पुऱ्या करायला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असा वासनेमुळे पुन्हा जन्म घ्यावा असं घडतं. तर यामुळे आपण विचार असा करायचा की ह्या नरदेहामध्ये जन्म नको आहे, तर ह्या जन्माचं नेमकं काय त्याचं वर्णन आपल्याला या श्लोकामध्ये बघायला मिळणार आहे. समर्थांनी तर दासबोधाचा अभ्यास ज्यांचा झाला आहे त्यांना माहिती आहे की देहाचं इतकं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की आपल्याला खरोखरच या देहाची घृणा वाटेल असं समर्थ देहाचं वर्णन करतात. पण तेच समर्थ नरदेहाचं स्तवन पण करतात. याचं कारण काय आहे तर नरदेह असल्याखेरीज आपल्याला या वासनांवर मात करता येणार नाही आहे, म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटता येणार नाही आहे. आणि जन्माचं कष्ट तर आहेतच, त्यामुळे दोन्हीचं वर्णन समर्थांनी केलं आहे. आणि नरदेहातच आपल्याला हे जर पटलं, कळलं, समजलं तर आपण त्या वासनेवर मात करू शकू आणि ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू शकू, अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला आहे. खरं तर असं आहे की जन्म, जरा, व्याधी, मृत्यू हे कोणालाही टाळता येणारी गोष्ट नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला वृद्ध व्हायचं आहे, व्याधीग्रस्त व्हायचं आहे आणि मृत्यूला सामोरं जायचं आहे. आणि म्हणून संत मात्र आपल्याला या सगळ्याकडे कसं पाहायचं ते शिकवतात. जीवनातल्या दुःखाकडे, सुखात तर माणूस आनंदात असतोच, ते काही सांगावं लागत नाही, पण दुःखाकडे पाहण्यासाठी आपल्याला संत मदत करतात. आपण एक प्रार्थना नेहमी म्हणतो, त्याच्यामध्ये 2 ओळी आहेत. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतात, त्याचा मी कशाला विचार करू, कारण जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही सबिधा. हे जीवन नामक जे आहे त्या जीवनामध्ये या 2 गोष्टी एकाप्रमाणे येणारच. आत्ता सुखाच्या गोष्टी त्या कायम टिकतील असं नाही, आत्ता दुःखाचा काही आपल्याला प्रसंग आला आहे म्हणून तो कायमचा टिकणार आहे असं नाही. त्यामुळे सुखदुःखाची मजसी का बाधा असं
जे म्हणतात ते बरोबर आहे की त्याचा विचार फारसा करायला नको, हे असं घडणारच आहे. विचार कशाचं करायला पाहिजे, तर ह्या चक्रातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, ह्या जगामध्ये सावधानपणानं कसं राहायचं आणि येणारं जे काही दुःखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात खचून कसं जायचं नाही याचा विचार करायचा. मनाच्या श्लोकातल्या मनाला समर्थ हेच पटवून देतात. बहु हिमपोटी होई जे मायपोटी असं म्हटलं आहे. खरोखरच या मायेमुळे आपण कष्टात संकटात अडकतो आहे. माया म्हणजे काय, हे माया म्हणजे फसवणारं दृश्य जग, सभोवतालचं हे सगळं जग आहे हे आपल्याला फसवत आहे, मायेत आपल्याला अडकवत आहे. आणि हे बघ समर्थ आपल्याला सांगतात, नको रे मना यातना तेची मोठी. या मायेमध्ये अडकल्यामुळे तुला जे कष्ट सोसावे लागत आहेत ते नको मना, ते कष्ट तुला यायला नको आहेत, नको अडकू तू मायेमध्ये, असं समर्थ पहिल्या 2 ओळी सांगतात. बहु हिमपुटे होई जे मायेपोटी, त्या मायेमध्ये अडकल्याचे पुष्कळ कष्ट आहेत. हिमपोटी होणं म्हणजे कष्टी होणं, आणि मना खूप यातना आहेत रे, या अशा दृश्य जगातल्या मायेमध्ये अडकणं, याच्यामध्ये फार यातना आहेत. नको रे मना यातना त्याची मोठी. फार गोड शब्दामध्ये विनवणी केल्यासारखं सांगतात की मना हे असं कष्टी होऊ नकोस, या दृश्य जगामध्ये अडकू नकोस, कारण तिथे यातना फार मोठ्या आहेत. आता असं आहे की या वासनेत अडकल्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आहे, म्हणून त्या यातना आहेत. आणि गर्भवासनेचा विचार लगेच पुढल्या ह्याच्यात केला आहे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. गर्भवासेतल्या ज्या यातना आहेत त्या यातनांचं वर्णन अगदी कितीही विज्ञान पुढे गेलं असलं तरीसुद्धा त्या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. असं आपण पाहतो आहे की खरोखरच 9 महिने मातेच्या गर्भात असणाऱ्या त्या जीवाला काय काय सहन करावं लागतं, किती हाल सोसावे लागतात, याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. पण संत आपल्याला सांगतात की आईच्या उदरामध्ये त्या जीवाला इतक्या यातना सोसाव्या लागतात. 4थ्या ओळीमध्ये दिलं आहे, अधोमुख रे दुःख त्या बालकासे. माता भगिनी आपल्या गटामध्ये अधिक असतील त्यामुळे ह्याबद्दल खरं की फारसं बोलायला हवं असं नाही की अधोमुख असलेला हा जो जीव आहे 9 महिने आईच्या उदरामध्ये वाढतो आहे आणि त्याला तिथे खूप यातना भोगाव्या लागतात. त्यानंतर जन्माचं दुःख आहेच. जन्माला येताना अधोमुख असला त्या बालकाला खरोखरच किती त्या अतिशय अकुंचित जागेतून बाहेर यायला लागतं, तर किती त्याला त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना आपण करू शकतो. प्रत्येक जीवाला ह्या यातनाला तोंड द्यावं लागतं. आणि 9 महिन्यांनी ही सुटका झाली की त्या 9 महिन्यातल्या त्या सगळ्या यातना ज्या आहेत त्या स्वाभाविकच विसरल्या जातात, त्या काही लक्षात राहत नाही. तिथल्या यातना तिथेच जातात आणि मग या दृश्य जगातल्या सगळ्या वासनांमध्ये तो जीव अडकतो. हे सगळं नेहमी घडणारी गोष्ट आहे की खरोखरच त्या आईच्या उदरामध्ये अनंत त्रास सहन करावे लागतात. आणि त्या सगळ्या त्रासानंतर काय घडतं, तर जीव जन्माला आल्यानंतर ते सगळं विसरतो आणि पुन्हा या दृश्य जगातल्या सगळ्या वासनांमध्ये अडकतो. मग संत आपल्याला किंवा समर्थ आपल्याला या चक्रातून सुटण्यासाठी प्रयत्न करायला सांगतात. काय होतं की या जगामधलं हे सगळं दुःख पाहून सामान्य माणूस काही सावध होत नाही. अपवाद आपल्याला मिळतात. जसं भगवान बुद्धदेवांचं नेहमी उदाहरण आपण सांगतो की खरोखरच भगवान बुद्धदेव म्हणजे पूर्वाश्रमीचा असणारा हा सिद्धार्थ राजपुत्र आहे. सर्व प्रकारची सुख त्याच्या पायाशी आहेत. त्याला दुःख म्हणजे काय माहीतच नाही आहे. सगळं सुख आनंदाने गेलेलं आहे. पण एकदा कधीतरी जेव्हा तो आपल्या राजधानीमध्ये फिरतो तेव्हा 3 दृश्य तो पाहतो. एक व्याधीग्रस्त माणूस पाहतो, एक अत्यंत वृद्ध माणूस पाहतो आणि एकाचा मृत्यू झालेला पाहतो. आणि हे 3 दुःख पाहिल्यानंतर तो अंतर्मुख होतो. विचार करतो की अरे प्रत्येक माणसाला ह्या सगळ्या गोष्टीतून जावंच लागत आहे. जरा व्याधी ह्या काही कोणाला आपल्याला टाळता येणार नाही आहेत. आणि मग विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला
या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर ह्या दृश्य जगामध्ये म्हणजे आपल्या ह्या आपल्या पदावर, आपल्या राजधानीमध्ये, ह्या सगळ्या सुखसोयीमध्ये अत्यंत म्हटलं तसं त्याची सालस अशी तरुण सुंदर पत्नी होती. यशोधरा तिचं नाव, राहुलसारखा राजपुत्र, राजबिंडा मुलगा होता. पण आणि मुख्य म्हणजे तारुण्य होतं, सत्ता होती आणि पैसा होता. पण हे सगळं धुडकावून लावलं आणि हा सिद्धार्थ गौतम झाला, बुद्ध झाला. असं एखादं उदाहरण आपल्याला दिसतं. किंवा प्रत्यक्ष समर्थांच्या बाबतीत विचार केला तर समर्थांचं पण उदाहरण तसंच आहे की आईला अनाहूतपणे आई एकदा म्हणाली की अरे नारायणा तू माझं ऐकशील ना. आणि आईचं म्हणजे काय, मातृभक्तच होता नारायण, त्यामुळे आईच्या शब्दाबाहेर नव्हता. आई तू म्हणशील ते करायला मी तयार आहे असं बोलून गेला. आणि आईने पण त्याला असं म्हटलं की मला ना तुला बोहल्यावर चढलेलं बघायचं आहे. झालं, तेवढाच शब्द धरला आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाईलाजानं बोहल्यावर चढेपर्यंतच त्या विवाहाच्या सगळ्या सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग दिला आणि सावधान म्हणतात सावध झाला. असं संत मंडळी या सगळ्या चक्रातून सुटण्याचा स्वतःच्या उदाहरणानं आपल्याला हे सांगतातच आहेत. आणि दुसरं काही नाही तर तुमच्या आमच्या कल्याणाची त्याला तळमळ आहे म्हणून ते आपल्याला सांगतात की या वासनेत अडकू नका, या दृश्य जगामध्ये अडकू नका, असं ते आपल्याला सांगतायत. ते तेवढ्यासाठीच आहेत. सगळं ह्या जन्मदुःखाचं जे सगळं वर्णन निरनिराळ्या संतांच्या ह्या वाङ्मयात आपल्याला बघायला मिळतं, त्याच्या मागची आपल्याबद्दलची त्यांच्या मनात असणारी तळमळ, यामुळेच ते हे सगळं लिहित आहेत. आता या जन्ममृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी किंवा हाच मोक्ष आहे किंवा हीच मुक्ती आहे, हाच खरा म्हणजे पुरुषार्थ आहे, हे आपल्याला समर्थ ह्या मृत्यूच्या निमित्तानं सांगणार आहेत. काही वेळा असं होतं की काही ठिकाणी आपल्याला ही गोष्ट थोडीशी पटते नाही, अशातला भाग नाही, मृत्यूसंबंधी बोलायचं नाही म्हटलं तरी अगदी काही वेळा असं होतं की खरोखरच परावलंबित्व जिथे येतं ना तिथे हे जीवन आता बास, आता नको, अशा प्रकारची भूमिका त्या जीवाची पण आणि जीवाच्या भोवताली अशा लोकांची पण असते. आपण अनेकदा अशी उदाहरणं पाहतो की अनेक वर्ष अंथरुणाला खिळलेली एखादी व्यक्ती असते आणि तिचे हाल खरोखरच पाहवत नाहीत आणि भोवताली असणारी लोकंसुद्धा म्हणजे की का देव असं अंत पाहतोय, कोण जाणे, आता देवाने ह्याला सोडवावं, अशा प्रकारचं बोलणं आपण अनेकदा आजूबाजूला पाहतो. तर हे सगळंच असतात कारण सेवा करणारी मंडळी किंवा भोवताली असणारी मंडळीसुद्धा अशा विचारापर्यंत येतात की भगवंताने आता यांना सोडवावं. ह्याच्या मागचं कारण काय असतं तो जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की परस्वाधीन असल्यामुळे अशा प्रकारचा विचार येतो की जेव्हा आपण आपल्या हालचाली पण करू शकत नाही, आपण विचार करू शकत नाही, आपल्याला कोणाची तरी मदत लागते, आपण स्वाधीन नाही आहोत, त्यावेळेला हे अशा प्रकारचे विचार येतात. जोपर्यंत आपण स्वाधीन आहोत तोपर्यंत सामान्य तुमच्या आमच्या सारख्या लोकांना आपलं चांगलं चाललं आहे, तो मृत्यू लांबच असावा असं आपल्याला वाटतं. मी जी आपल्याला 2 उदाहरणं दिली सावध होण्याचे, नेहमीचे समर्थांचं उदाहरण दिलं आणि गौतम बुद्धाचं उदाहरण दिलं, या दोन्ही उदाहरणामध्ये ते अगोदरच सावध झालेले आहेत. आपलं परस्वाधीन झाल्यानंतर सावध होणं आणि जीवनातल्या सुरुवातीलाच या दृश्य जगामधल्या वासनेमध्ये न अडकण्यासाठी सावध होणं, यातला फरक आपण लक्षात घ्याल. सामान्य माणूस आपलं जीवन जेव्हा परस्वाधीन व्हायला होईल तेव्हा सावध होतो आणि तेव्हा तो भगवंताला म्हणतात की भगवंता आता नको मला ठेवूस, पण आता मला ठेवू नकोस, म्हणजे आता माझ्या ज्या काही वासना आहेत त्या पूर्ती होण्यासाठी माझं शरीर स्वाधीन नाही आहे म्हणून मला ठेवू नको असा त्याचा अर्थ होत आहे. तर समर्थ मात्र आपल्याला सांगतात असं नाही, जन्माला येतानाच एवढ्या यातना आपल्याला भोगाव्या लागतात, त्या परस्वाधीन होईपर्यंतची वाट बघायची नाही. या पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 20व्या श्लोकामध्ये निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ह्या ओळीमध्ये जे एक ओळी दिला ना की त्या गर्भवासामध्ये जे कोंडलेपण आहे तिथे ज्या यातना आपल्याला सोसाव्या लागत असतील त्याच्या संबंधीचा विचार केला तर खरंच आपल्या लक्षात येतं की किती उष्णता आत असेल. कारण आपल्या त्या जीवाची वाढ व्हायची आहे, त्या जीवाची वाढ होण्यासाठी सगळ्या इंद्रिय त्याला येण्यासाठी त्याची जो काही गर्भाची 9 महिने वाढ होते त्या वाढीसाठी उष्णतेची अत्यंत आवश्यकता असते. कुठल्याही प्रकारच्या वाढीसाठी उष्णता लागते. आपल्याला व्यवहारातल्या गोष्टी कळतील
आपण सगळ्या गृहिणी आहोत. दुधाचं दही करायचं असेल आणि थंडीचे दिवस असतील तर आपल्याला थोडं दूध गरम करून घ्यावं लागतं, मगच ते विरजण लागतं. किंवा अति थंडीच्या प्रदेशात दही विरजण लागत नाही. त्याचं कारण तेच असतं की वाढीसाठी आपल्याला उष्णतेची गरज असते. किंवा आपण कडधान्य भिजत घालतो, वाल भिजत घातले तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला चांगले ते फडक्यामध्ये बांधून गाठ मारून दडपणाखाली ठेवावे लागतात. असं सगळं आपण करतो. त्याचं कारण मोड येण्यासाठी किंवा विरजण लागण्यासाठी जशी उष्णतेची आवश्यकता असते तसे या जीवाची वाढ होण्यासाठी ह्या गर्भामध्ये अतिउष्णतेची आवश्यकता असते. तर त्या अशा उष्ण उदरामधल्या त्या उष्णतेत तो गर्भ वाढत असतो. त्यामुळे त्याला किती त्रास सहन करावा लागत असेल ह्याची कल्पना आपण नुसती कल्पनाच करू शकतो. दुसरं असं की ही जी काही गर्भाची वाढ होत असते ती आईच्या आहार विहारावर अवलंबून असते. आणि मग आईचा आहार विहार म्हणजे तिनं मोहानं समजा काही गर्भाला न चालणाऱ्या गोष्टी खाल्ल्या प्यायल्या तर त्याचा त्रास जो आहे तो स्वाभाविकच त्या गर्भातल्या जीवाला भोगावा लागतो. मग अशी मी म्हटलं तसं की अधोमुख रे दुःख त्या बालकासी, खालती मुख असून त्याला त्या अतिशय छोट्याशा असणाऱ्या भागातून जन्म घ्यावा लागतो. बरं समजा तो सरळ जन्म घेता आला नाही तर मग काय होतं, तर आता अलीकडल्या सगळ्या सुधारलेल्या ह्या जगामध्ये भूल देऊन शस्त्रक्रिया करून बाळाला जन्म देता येतो. ज्याला पेनलेस म्हणतो आपण, तशाही सोयी आता झालेल्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे ऑपरेशन करून जीवाला जन्माला घालणं, या सगळ्या गोष्टी काही म्हणजे वेदना होऊ नयेत यासाठीच फक्त नाही, तर असं करणं नाईलाजास्तव करावं लागतं. जेव्हा निसर्गतः जन्म झाला नाही तरी अशा गोष्टी कराव्या लागतात. हौसेनं काही कोणी करत नाही. तर जन्मालाच येणे नको. आपला मुद्दा काय आहे, तर या सगळ्या यातना आपल्याला कल्पनेने का होईना माहिती आहेत. प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेचं आता काही आपल्याला सांगता येते, पण आपण कल्पना करू 9 महिन्यामध्ये हे असं सगळं त्या उदरामध्ये आहे. आणि त्या सगळ्या त्रासाला कंटाळून आपण जेव्हा जपाचा विचार करतो, सोहम सहाहम आणि कोहम असं म्हणतो, तेव्हा मी कोण आहे, तर मी तोच आहे, अशा प्रकारचा त्या उदरातल्या जीवाचा विचार असतो. आणि तोपर्यंत ईश्वराशी असं द्वैत त्याचं नसतं. तो आणि ईश्वर एकच आहे. साहम, मी कोण आहे, तर तो मीच आहे, अशा प्रकारचं उत्तर त्या श्वासातून जणू काही मिळतं. परंतु हे सगळं 9 महिनेच. जीवाला जन्माला घातलं की मग मात्र तो जीव ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये येतो आणि मग हे आत्ता जे आपण वर्णन करतो आहे त्या सगळ्या वासनेमध्ये अडकतो, असं होतं. म्हणून त्या जन्मालाच येणे नको हे जर आपल्याला एकदा मान्य असेल तर मग त्यातून सुटण्याचा जो मार्ग संत मंडळी आपल्याला सांगतायत, तो मार्ग कोणता आहे, म्हणजे भोगावंच लागणार नाही. जन्म घेतला की पुढलं भोगणं आलं ना, तर जन्मालाच यायचं नाही म्हणजे भोगावंच लागणार नाही. अशा प्रकारे अशासाठी काय करायचं ते आपल्याला ठरवायचं आहे. त्यावेळी 20व्या श्लोकामध्ये आपला प्रॉब्लेम काय आहे तो समर्थाने व्यवस्थित समजावून आपल्याला सांगितला आहे. पुन्हा एकदा मी श्लोक वाचते. बहुहिंपोटी होई जे मायेपोटी, नको रे मना यातना त्याची मोठी. खूप यातना आहेत त्या या मायेमध्ये, कष्ट खूप आहेत, ह्या मायेमध्ये अडकू नकोस. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, मायेत अडकण्याच्या पूर्वी तो काही जन्म जो घ्यायचा आहे जीवाला, तो गर्भामध्ये फार यातना सहन कराव्या लागत आहेत. निरोधे पचे कोंडे, तो निरोध केला जातो आहे. आणि मग काय होतं आहे, अधोमुख रे दुःख त्या बालकासी, त्या जीवाला जन्म घेताना फार मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागतं आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल, जन्म दुःख टाळायचं असेल, तर मग काय करावं लागेल, तर मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. 21व्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की हे जर जन्माच्या वेळेचं जे काही दुःख आहे, हे जर आपल्याला ह्याच्यातून सुटका हवी असेल तर आपण काय करायला हवं, जन्मच यायला नको. ह्यासाठी काय करायला हवं, तर वासना चुकवी येरझारा. या येरझारा ज्या आहेत ना, येणं जाणं जे आहे ना, म्हणजे जन्ममृत्यू होणं आहे ना, ह्या येरझारा या वासना चुकवतील. त्या वासना संपल्या की येरझारा संपल्या.
वासनांमुळे सगळ्या येरझारा आहेत, त्या येरझारा आपल्याला सुटतील. वासना सगळ्या संपल्या पाहिजेत. कुठल्या वासना असतात? साधारणपणे माणसाला द्रव्यदारा, कांचन कामिनी या मोठ्या प्रबळ वासना असतात. आता भल्या भल्यांची उदाहरणं आपल्याला ह्याच्यामध्ये देता येतील, कारण या दोन गोष्टींमध्येच सगळी मंडळी अडकतात. या दोन इच्छा जर आपल्या संपल्या तर मग आपण विजय मिळवला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मग पुन्हा जन्म नाही. द्रव्यधारा, पैसा आणि स्त्री या दोन गोष्टींमध्ये आपण अडकतो. गर्भवासाच्या यातना त्रासदायक आहेतच, त्या आधी सांगितल्याच. त्या नको असतील तर आपल्याला या दोन वासनासुद्धा संपवता आल्या पाहिजेत. आणि मग समर्थ म्हणतात, मना तू सज्जन आहेस, तू चांगला आहेस आणि तू विचार करणार आहेस, विवेकी आहेस. त्यामुळे तुला जर का या परमात्म्याशी, या राघवाशी, या आत्मारामाशी जर का भेट व्हायला हवी असेल तर तुला या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटावं लागेल. सुटलाच तरी भेट होईल, किंवा ही भेट जी असेल तर त्याच्यातून सुटायला लागेल. दोन्हीमध्ये शब्द वेगळे असले तरी गोष्ट एकच आहे. परमात्म्याची भेट होणं म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं म्हणजेच परमात्म्याची भेट होणं असं आहे. तेव्हा ह्या गर्भवासातल्या थोर यातना, ह्यानंतरच्या असणाऱ्या सगळ्या वासना हे सगळं संपलं पाहिजे. म्हणजे येणं जाणं संपून जाईल. आता जर का काय होतं, जन्म, मग स्वाभाविकच वासना, मृत्यू, पुन्हा राहिलेल्या वासना, पुन्हा जन्म, हे राडगाडगं सारखं चालूच राहतं. पुन्हा पुन्हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं संत आपल्याला सांगतात. जन्म घ्यायचा हाच मुळी वासनेमुळे आहे, हे अगदी पक्कं लक्षात घ्यायला पाहिजे. आपलं काय होतं, किती आनंद असतो घरामध्ये, मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं, आपण लगेच पेढे बर्फी वाटतो, खूप आनंद असतो. त्या जीवाला जन्माला यावं लागणं, समर्थ सांगतात की हेच मुळी गडबडीचं आहे. आणि आपण तर सोहळा साजरा करतो. जन्माला तर पूर्वी साखर वाटायचे, आता तर काय लगेच फोटो काय आणि पेढे बर्फी काय आणि काय 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 काय. तर हा आपण आनंद साजरा करतो. इथे आपल्याला ते सांगतायत की जन्माला येणं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माला येणं हीच मुळी वासना राहिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी येणं आहे. आता असं आहे, मग त्या वासनेमुळे कर्म करायला लागतं. कर्म केल्यामुळे स्वाभाविकच संचित प्रारब्ध ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मग मृत्यू, पुन्हा ते सगळं संपायला जन्म, हे असं सातत्याने सुरू होतं. त्यामुळे वासना सोडणं, हवं नको पण संपणं, कांचन कामिनी किंवा द्रव्यदारा जे आहे त्याच्यामध्ये न अडकणं, हे सगळं जन्म टाळण्यासाठी करायच्या गोष्टी आहेत. हे जमलं तर जन्म टळेल, आणि जन्म नाही की बाकी सगळ्या गोष्टी नाहीतच. मग ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटता येईल. पण माणूस काही इतका सहज सांगून ऐकणार नाही आहे. पैसा ही गोष्ट तर अशी आहे, कितीही मिळाला तरी आणखी हवा आहे, आणखी हवा आहे, आणखी हवा आहे, अशी आपली परिस्थिती असते. खूप आकर्षण आहे ह्या सगळ्या दृश्य जगाचं, आपल्याला खूप मोठं आकर्षण आहे. आता ते म्हणतात हे आकर्षण आहे, ती सांडली कामना सांडी रे. कामना सांडली म्हणजे कामना सोडली पाहिजे, टाकून दिली पाहिजे, तरच हे होईल. वासनेतून किंवा या कामनेतून काय होतं, हव्यास वाढतो. आपल्याला विवेकाने कुठे थांबायचं कळत नाही. खरं तर प्रपंचासंदर्भात समर्थांच्या एवढ्या ओव्या आहेत की त्यांनी आपल्याला प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे असं सांगितलं आहे. सामान्य माणसाची प्रपंचाची गोडी लक्षात घेऊन योग्य पद्धतीनं प्रपंच करायला समर्थांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे. पण तो विवेकानं या वासनेच्या आहारी न जाता प्रपंच करायला समर्थ आपल्याला सांगतात. तर या आकर्षणात न अडकता आपल्याला करता येईल का, म्हणून त्यांनी काय आपल्याला म्हटलं, यातना हे कामना सांडली रे द्रव्यदारा. या द्रव्यदारे संबंधीची जी कामना आहे ती सांडली म्हणजे सोडली पाहिजे, थांबता आलं पाहिजे, विवेक कळला पाहिजे, काय नेमके तितकंच तेवढंच आपल्याला जपलं पाहिजे. म्हणजे मग ह्या वासनेतून कामनेतून हव्यास वाढणार नाही. आपल्याला काय होतं की आपल्या कामना वासना अशा असतात की तो हव्यास वाढत जातो, इतका वाढत जातो की अजून हवा आहे, अजून हवा आहे, अजून हवा आहे. म्हणजे घरांच्या संदर्भात म्हटलं तर आपण पूर्वी समजा मुंबईकर आहोत, चाळीत राहत होतो.
मग चाळीत राहताना आपला स्वतःचा ब्लॉक हवा म्हणून ठीक आहे 1 बेडरूमचा, मग तो पुरत नाही 2 बेडरूमचा, मग तो पुरत नाही मग अजून मोठा, मग आणखीन एखादा इन्व्हेस्टमेंट म्हणून असं करणं. कुठे थांबायचं हे आपल्या लक्षातच येत नाही, संपतच नाही. या वासनेबद्दल, या कामनेबद्दल, अमर्याद गोष्टींबद्दल समर्थ आपल्याला सांगतात. सगळ्या गोष्टी जर मर्यादित केल्या ना तर त्यांचं काही नाही. आपण संस्कारानं, अभ्यासानं, प्रयत्नानं हे करू शकतो. आसक्ती सोडणं, वासनेमध्ये, कामनेमध्ये न अडकणं, म्हणजे मग ह्या यातना आपल्याला होणार नाहीत. परंतु तसं होत नाही. अगदी भली भली माणसंसुद्धा या अशा प्रकारच्या आसक्तीत अडकतात आणि मग असं अडकलं की मग त्याचे परिणाम स्वाभाविकच भोगावे लागतात. आपण जर थोडासा दृश्य जगाचा विचार केला तर आपल्याला कळतं की कुठेही बघा, दूरदर्शन मालिका असू देत, सिनेमे असू देत, नाटकाचे विषय असू देत, अंकांमध्ये असणाऱ्या कथा कादंबऱ्या असू देत, कुठल्याही गोष्ट माणसं या त्याची जी काही मूळ गोष्ट असते ती याच पद्धतीने कामना किंवा कांचन, पैसा, स्त्री या भोवतालीच सगळं घुटमळलेलं असतं. कुठल्याही याला जा, माणूस म्हटला की माणूस याच गोष्टींभोवती, पैसा आणि स्त्री या 2 गोष्टींमुळे. कुठली एखादी सिरियलचा विचार करा की आपल्या लक्षात आहे खरंच त्याचा जो काही विषय असेल तो विषय या 2 गोष्टींभोवतीच फिरताना आपल्याला दिसतो. लांब कशाला जायला पाहिजे. अगदी रामायण महाभारतासारख्या, महाभारतासारख्या ज्या काही गोष्टी आपण आदर्श मानतो त्याच्यासुद्धा काय आहे, महाभारतात रामायणातसुद्धा रावणाची जी परस्त्रीची अभिलाषा होती त्या अभिलाषेतूनच हे सगळं त्याचं साम्राज्य तो गमावून बसला. असं करावं लागलं ना. त्यामुळे हा लोभ जो आहे, कांचन कामिनीचा जो लोभ आहे त्याच्या आहारी गेलं की काय होतं. त्यासाठी म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की हे थांबलं पाहिजे. आणि म्हणून तरी टोकाच नाही, जन्मापासूनच दुःख आहे तर जन्मच नको म्हणजे या पुढल्या गोष्टी येणारच आहे. खरोखरच या पैशामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे. आजसुद्धा आपण जगामध्ये पाहतो आहोत की ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी का आपल्याला ऐकू येतात, तर लोभ, अतिलोभ आहे. समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये अनेकदा हा विषय आपल्याला येणार आहे. तर पैशाच्या लोभामुळेच ह्या अशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी दिसतात. त्यामुळे वासनेवर विजय मिळवणं म्हणजे ह्या पैसा आणि स्त्री या 2 गोष्टीवर विजय मिळवणं. बाकी सगळ्या गोष्टी म्हटलं तर गौण आहेत. गौण अशा अर्थाने की कपडे लत्ते, खाणं पिणं, हाऊस मौज, प्रवास, ह्या ज्या सगळ्या गोष्टी करते आपोआपच त्याच्याबद्दलचं जे आहे ते कमी होतं. त्याच्याबद्दल काही फारसं आपल्याला विचार करावा लागत नाही. आपल्याला जो ईश्वरप्राप्तीचा मार्ग संत मंडळी सांगतात त्या मार्गामध्ये जायला काय करावं लागतं ते एक पवित्र ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं. आणि ते पवित्र ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यासाठी या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजेत. तर ह्या येतात. त्या 2 गोष्टींवर जर विजय मिळवला तर अन्य सगळ्या गोष्टी थोड्याफार गौण आहेत त्या सहजपणानं बाजूला आपल्याला करता येतील असं आपल्या लक्षात येईल. आणि मग राघवाच्या मार्गात जायचं आहे ना. मना सज्जरा भेटवी राघवासी, 4थी ओळ ती आहे. मना वासना चुकवी येरझारा. ते आपल्याला कळलं की जाणं येणं नको आहे. मना कामना सांडी रे द्रव्यधारा, त्याच्यातून सोडव द्रव्य आणि दारा, या वासनेतून मुक्त कर. मना यातना थोर हे गर्भवासी, म्हणजे जन्माला येणं हेच मुळी यातना देणारं आहे. मग काय करायला, आता आलाचच आहेस तर सज्जन मना तू काय कर, निदान राघवाची भेट होईल असं काहीतरी कर. ईश्वर बाप्तीच्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न कर. त्या मार्गाकडे गेलास की आपोआपच या सगळ्या वासना कमी होतील. ईश्वराच्या प्राप्तीची एक इच्छा मनाशी धरली की आपोआपच बाकीच्या, ती एक पवित्र ध्येय, ती एक पवित्र इच्छा मनामध्ये ठेवावी. आता हे कुणाला जमतं तर खरोखरच भक्ताला, ध्येयवादी एखाद्या माणसाला ही गोष्ट जमू शकते. त्याचं मन हे अशा प्रकारच्या ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये अडकू शकतो. ते मन सज्जन आहे. समर्थाने जे मनाला सज्जन म्हटलं आहे ते सज्जन मन कोणाला, ज्याला ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे जाण्याची तळमळ आहे. मग तो या वासनांकडे नाही पाहत. मग जे काही आहे त्याच्यात तो आनंदी असतो. त्याला आणखीन काही हवं आहे, हव्यास आहे असं काही राहत नाही आणि त्याला भगवंताच्या भेटीची ओढ लागते. आणि मग असं झालं की समर्थ आपल्याला सांगतात सज्जन मना तुला ती तुझी भगवंताची जी भेट होण्याची इच्छा आहे ना तर ती घडवून येते. मना भेटवी, मना सज्जना भेटवी राघवासी, सज्जन मना तुला नक्कीच राघवाची भेट होईल.
किती जरी आपण उपभोग घेतला ना तरी आपला अनुभव असा आहे की त्या वासना शांतच होत नाहीत. घडतं खरं असं. आणि भगवंताची प्राप्ती होणं आणि त्याच्या अगोदर त्या सगळ्या द्रव्यदारा कामना नाहीशा होणं, वासना आणि ईश्वरप्राप्ती या दोन गोष्टी एकाच वेळेला नाही असू शकत. म्हणतात ना एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, तर या दोन तलवारी आहेत, वासना आणि ईश्वरप्राप्ती. ईश्वरप्राप्ती हवी असेल तर वासना संपल्या पाहिजेत. जोपर्यंत वासनेत आपण गुंतून आहोत तोपर्यंत आपल्याला ईश्वरप्राप्ती होणार नाही. त्या दोन गोष्टी एकाच ठिकाणी नाही जमणार, त्या एकाच म्यानामध्ये या दोन्ही तलवारी नाही राहू शकणार. म्हणून त्यांनी सांगितलं की मना सज्जना भेटवी राघवासी. काय कर सज्जन मना, तुला राघवाची भेट हवी आहे ना, तुला परमात्म्याची भेट हवी आहे ना, परमेश्वर काय येतो तुला हवा आहे ना, तर ते भेटायचं असेल तर ह्या सगळ्या वासना बाजूला केल्या पाहिजेत. काय आहे आपलं मन आहे चंचल, पटतं तर सगळं आपल्याला. जो सगळं आपण हे वाचत असतो अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला सांगतात ते पटतं, परंतु मन आपलं चंचल आहे. जरा दुसरा काही मिळाला थोडासा वेगळा विचार की आपण लगेच ह्याच्यापासून दूर जातो. तुमचं आमचं तर राहू द्यायच. त्या अतिशय म्हणतात तशा संयमी सदाचारी असणाऱ्या अर्जुनाला सुद्धा भगवंताला सांगावं लागलं की अरे तू म्हणतो असे मान्य आहे, पण मलासुद्धा माझं चंचलम हि मन कृष्ण प्रभाती बलभद्रम, मला काही तू म्हणतो आहे तसं होणार नाही कारण मन फार चंचल आहे. असं अर्जुनानीसुद्धा आपल्या अत्यंत संयमित असणाऱ्या अर्जुनानीसुद्धा चंचल असणाऱ्या मनाचं वर्णन केलंच आहे. तर तुमची आमची कथा काय. त्यामुळे ह्या चंचल मनाला पुन्हा पुन्हा ह्या ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे आणावं लागतं. पुन्हा पुन्हा ते वासनेत गुंतेल, पुन्हा पुन्हा आपल्याला काहीतरी अशा मोह मायेमध्ये गुंतायला लागेल, पुन्हा आपल्याला त्याच्यातून आपल्याला बाहेर काढावं लागेल. म्हणजे एखादं हट्टी मूल असतं ना, अजिबात ऐकत नाही, त्याला किती किती अशी आमिष दाखवावी लागतात आणि त्याच्याकडून ते सगळं करून घ्यावं लागतं. त्याला आपल्याला जे काही त्याचा काय अभ्यास असेल, काही काम करून घ्यायचं असेल तर त्या हट्टी मुलाला गोड बोलून बोलून अगदी गोंजारून अंजारून त्याला शहाणा आहे माझं बाळ येईल असं आपण म्हणतो. हे सगळं तसं आपलं मन आहे. त्या मनाला सुद्धा समर्थ गोंजारून गोंजारून सांगतायत सज्जन मना तुलाही जमेल बरं. कारण असं आहे की त्या मुलाला त्याचं हित कशात आहे ते कळत नाही. आईला कळतं आहे म्हणून आई अंजारून गोंजारून त्याला सांगते की असं कर असं कर असं कर, शहाणा ना माझा बाळ असं कर असं सांगते. अगदी असंच आहे. तुमचं आमचं हिताचं काय आहे हे संतांना बरोबर कळतं आहे. म्हणून संत आपल्या सारे बा सज्जन मना तू चांगला आहेस रे, तुलाही जमेल. म्हणून अशा पद्धतीनं आईसारखं अगदी गोड शब्दामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हे जे अंजारलं गोंजारलं आहे ना, त्याच्यामध्ये कदाचित त्या बाळाला हिताचं काय आहे ते सांगण्यासाठी आईला कदाचित थोडंसं खोटं बोलावं पण लागत असेल. नेहमी गमतीला आपण उदाहरण आपण करतोच तसं की जर बाळाला ते जास्त खाऊन चालणार नाही तर आपण सांगतो वस्तू संपली आहे. खरं म्हणजे लाडू डब्यात भरलेले असतात, पण आपल्याला माहीत असतं की 2 लाडू खाणं हे काही योग्य नाही, उद्या खायचा नाहीतर त्रास होईल पोटाला. मग आपण सांगू लाडू संपले, आज मी आता बाबाला सांगेन ना आज परत आणा असं म्हणतोच की आपण. तर हे जे असं आहे तर ह्याच्यात काही आईचं खोटं बोलण्याचं किंवा फसवणुकीचा दोष आईला लागत नाही. तसंच आहे की समर्थ आपल्याला सज्जन मनाला अंजारून गुंजारून सांगतो आहे की बाबा रे तू शहाणा आहेस ना. आता खरं म्हणजे काही शहाणा नाही आहे, मन हे काही शहाणं नाही आहे, मन अत्यंत चंचल आहे. पण चंचल असणाऱ्या मनालासुद्धा असं सांगतायत. तर याच्यात आपल्याला खरं म्हणजे समर्थ काही फसवत नाही आहेत, पण आपल्याला कळावं आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला समजावून सांगण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मुळात तसं म्हटलं ना असं आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर मन आपलं मुळात सत्वगुणी आहे. आपण बघा लहान मुलाला निरागस म्हणतो, तर ते लहान मूल निरागस का आहे, कारण त्याला वाईट गोष्ट दिसतच नाही ना, त्याला सगळं चांगलंच दिसतं म्हणून ते निरागस असतं. तर मुळात आपलं मन वाईट नाही आहे आणि मुळात मन वाईट नसल्यामुळे आणि सत्वगुणी असल्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्या मनाचा सज्जनपणा हा खरा म्हणजे स्वभाव आहे, मुळात स्वभाव आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. पण काय होतं भोवतालची परिस्थिती आहे ना, त्या भोवतालच्या परिस्थितीमुळे हे मन असं वासनेमध्ये हवं नकोपणामध्ये गुंतं. मुळातला स्वभाव त्याचा चांगला आहे, मुळात काही तो म्हणजे सत्वगुणीच आहे, पण सत्वगुणी असूनसुद्धा भोवतालची परिस्थिती जी आहे, काही अनुभव असतात, संस्कार असतात, घडणाऱ्या काही ऐकलेल्या गोष्टी असतात,
किंवा प्रारब्ध म्हणूया, या सगळ्या प्रारब्धामुळे सत्वगुणी असणारं मन रजोगुणी किंवा तमोगुणी होतं. आणि मग ते आपल्याला असं लक्षात येतं की हे जे चुकीचं वर्तन जे होतं ना ते त्यामुळे मुळातला मनाचा स्वभाव सत्वगुणाचा आहे, पण मन ते असं रजोगुणी किंवा तमोगुणी वागतं. आणि तो वाढतो पण रजोगुण. म्हणजे भ्रष्टाचारी माणसाबद्दल किंवा व्यसनाधीन माणसाबद्दल आपण म्हणतो की एकदा चूक केलेली कळतं त्याला की अरे आपण चुकीचं वागलो आहे, पुन्हा तो ते करायला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये आलेला हा तमोगुण किंवा रजोगुण आहे तो आणखीन वाढत जातो. कुठे नेमकं त्याच्या लक्षात येत नाही, चूक कळते पण कळलं तरी तसं वागण्याचं धैर्य त्याच्याजवळ राहत नाही आणि तो चुकीच्याच मार्गाला जातो. म्हणून समर्थ आपल्या मनाला तू सात्विक आहेस, तू सज्जन आहेस, तू चांगला आहेस असं गोडी गुलाबीने सांगतायत. आणि तू काय कर, तू असा विषयांकडे जाऊ नकोस, वासनांकडे जाऊ नकोस, तिथे तुझा घात होईल, ते काही तुझ्या हिताचं नाही आहे. तू काय कर, राघवाची रामाची भेट घे, त्या मार्गाने तू जा. त्या मार्गाने गेलास तर हे म्हणा तुझं सगळं कल्याण होईल. परमेश्वराकडे घेऊन जा, त्याचं दर्शन घडव. म्हणजे पुढला जो 22वा श्लोक आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला समर्थ तेच सांगतात, मना सज्जना हित माझे करावे, ते आपल्याला सांगणार आहेत. आणि ते सांगण्याचं कारण तेच आहे की भगवंत म्हणजे आपलंच मन आहे, पण आपलं मन जर भगवंताच्या मार्गाकडे गेलं तर आपल्या कल्याणाचं होईल, आपल्या हिताचं होईल. पण त्याच्यासाठी मन अनुकूल पाहिजे. म्हणजे मनाने ईश्वराचा मार्ग मानला पाहिजे आणि एकदा ईश्वराच्या मार्गाकडे मन लागलं की ते तिथे गुंतलं पाहिजे, तिथे राहायला पाहिजे, पुन्हा वासनेकडे येता कामा नये. तो पण धोका असतोच ना, तिकडे गेलेला सुद्धा पुन्हा त्या मार्गाला येऊ शकतो. म्हणून समर्थ पुढल्या श्लोकामध्ये पण मनाला प्रार्थना करणार आहेत. आपलं मन आपल्या हिताचं करतं, आपल्या कल्याणाचं करतं, पण त्याच्यासाठी ते आपल्याला अनुकूल असलं पाहिजे. आता किती जरी सद्गुरूंनी सांगितलं असलं किंवा संत सांगतायत, वाङ्मयातून सांगतायत, सद्गुरू सांगतायत, तरीसुद्धा तसं वागणं न वागणं, पटणं न पटणं हे आपल्या मनावर अवलंबून असतं. कितीतरी वेळा आपल्याला हा अनुभव येतो की हे सगळं सांगितलेलं असतं, ते आपण एकमेकांना सांगतो, ते राहू द्या, ते समर्थांचं ठीक आहे. पुष्कळ जणी आपल्याला म्हणतात की ते त्यांचं संतांना जमलं, हो आपल्याला काय, आपण काय संत नाही, आपल्याला काही नाही जमणार असं आपण म्हणतो. त्यामुळे सांगितलेली गोष्ट पटली तरी ती प्रत्यक्ष कृतीवर येणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. ती आपल्या मनावरच अवलंबून असते. मनाने ठरवलं तरच आपण ते करू शकतो. मग त्याच्यासाठी आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. मनाने हे करण्यासाठी आपल्या मनामध्ये असा संशय मनात असता कामा नये. खात्री आपल्याला पटली पाहिजे की हा मार्ग हिताचा आहे, हा मार्ग राघवाचा आहे, हा मार्ग कल्याणाचा आहे, हा मार्ग संतांनी सांगितलेला आहे, याच मार्गाने मला गेलं पाहिजे. हे असं पटलं असलं तसा निर्धार झाला पाहिजे. तसं होत नाही. शुद्ध मन जर असेल तर ते कल्याणाचं काय ते त्याला कळतं. पण या दृश्य जगामध्ये, संसारामध्ये स्वार्थीपणा भोवताली आपल्याला दिसतो आणि मग नेमकं आपलं कल्याणाचं काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि गैरमार्गाने गेलेल्या माणसाचं भलं झालेलं आपल्याला धादांत दिसतं, मग माणूस त्या मार्गाला जातो. मग तिथे आपल्याला विवेकानं पुन्हा माझ्या हिताचं काय आहे, अंतिम हिताचं काय आहे याचा विचार करावा लागतो. तिसऱ्या म्हणजे 22व्या श्लोकामध्ये मना सज्जना हित माझे करावे असं समर्थ सांगतात की सज्जन मना तू माझ्या कल्याणाचं कर. म्हणजे बघा की आपण आपल्या मनाशी बोलतो आहे, ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपणच जणू काही कुणाला तरी सांगतो आहे तसं आपल्या मना नको रे बाबा आहारी जाऊच त्याच्या, आपल्या हिताचं काय तू कर बरं, मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढचित्ती धरावे. कल्याण कशात आहे तर त्या भगवंताला धरून ठेवण्यामध्ये कल्याण आहे. दृढ घट्ट आपल्या मनामध्ये त्याला ठेवणं हेच आपल्या कल्याणाचं आहे. ते सज्जन मना तू कर, हाच कल्याणाचा मार्ग आहे. भगवंताला हृदयी ठेवणं, अंतःकरणामध्ये भाव तसा पाहिजे, आपोआपच मनामध्ये दुसरे विचार येणार नाहीत. असं पहिल्या 2 ओळीमध्ये समर्थ सांगतात. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढचित्ती धरावे. सज्जन मनाला हिताचा मार्ग सांगितला आहे रघुनायकाचा मार्ग धरण्यासाठी. किंवा दुसरा आपण असं म्हणूया की कल्याणाचा मार्ग काय तर रघुनायकाला दृढचित्ती धर, हेच तुझ्या कल्याणाचं आहे असं आपल्या मनाला पटवणं.
पहिल्या ओळीचा पहिली आणि दुसरी असा घ्या किंवा दुसरी आणि पहिली असा अर्थ घ्या, दोन्हीकडे तेच आहे की दृढचित्ती धरायला हवं असं मनाला सांगितलं आहे. आणि मनाने एकदा तसं धरलं की ते कल्याणाचंच आहे असं आपल्याला कळेल. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे की कोणाचं कल्याण झालं, कुणी मनाशी दृढचित्ती कुणाला धरलं, तर हनुमंतानी रामरायाचं दृढचित्ती धरलं आणि हनुमंताचं कल्याण झालं. सेवाभाव आहे हनुमंताजवळ. आणि म्हणून महाराज तो स्वामी वायुसुताचा, असं त्या हनुमंतानी भगवंताला दृढ धरून ठेवलं, अखंड भगवंताचं चिंतन केलं. आणि त्यामुळे बरं चिंतन करणारा तो कसा होता, तर नाथ लोकत्रयाचा. ज्या रामाचं चिंतन करतोय तो राम तिन्ही लोकांचा नाथ आहे. अशा तिन्ही लोकांचा नाथ असणाऱ्या श्रीरामाचं चिंतन जो वायुपुत्र हनुमान करतो आहे, तसं मना तू तुझ्या हिताचं कर, तू रामाला दृढचित्ती धर. आता या रामाला स्वामी म्हटलं आहे. स्वामी म्हणणारा हनुमान. दास्यभक्तीचा विचार करताना पहिली जोडी आपल्या मनामध्ये रामाची आणि हनुमंताचीच आठवते. दक्षिणेच्या दिशेलाच फक्त रामाची मूर्ती हनुमंताची जर मूर्ती असेल दक्षिणेकडे तोंड करणारी, तर ती आपल्याला अशी हातात गदा घेणारी आणि केव्हाही पटकन युद्धाला तयार अशी दिसते. बाकी मात्र रामाच्या पुढे हनुमंताची जी मूर्ती आहे ती दास मारुतीची, म्हणजे हात जोडलेल्या मारुतीची दिसते. हे आपण नेहमीच अनुभवतो. अशा रामाला स्वामी म्हटलं आहे. आणि म्हणून तो स्वामी म्हणणारा जो हनुमान आहे, तो हनुमान तसं म्हटलं तर हनुमान वानर जातीतला. आता वानर जातीतला असला तरी बुद्धिमत्ता वरिष्ठ, अत्यंत बुद्धिमान आहे. सगळ्या गोष्टी त्याला येतात. अगदी संगीतापासून व्याकरणापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहिलं तर कुठल्याही शास्त्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये हनुमंताने मोठं पांडित्य संपादन केलेलं आहे. आणि म्हणून तो बुद्धिमत्ता वरिष्ठ असा आहे. दुसरा म्हणजे राजकारण धुरंधर आहे, अत्यंत चतुर आहे, बुद्धिमान तर आहेच आहे. आणि रामापुढे अतिशय नम्र आहे. रामापुढे तो दास आहे, त्यामुळे अत्यंत नम्र आहे, कायम हात जोडलेला आहे. रामाच्या आदेशाची जणू काही वाट बघतो आहे. राम म्हणेल ते काम करायची त्याची तयारी आहे. अत्यंत रामाचा उपासक असा तो आहे. आणि खरं म्हणजे असं आहे की ज्याची उपासना आपण करतो त्या दैवताचं गुणगान करणं, त्याच्याबद्दलचं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणं हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक शिष्य जो असतो तो आपल्या सद्गुरूबद्दल अशा माहिती सांगतो. म्हणजे तो मनुष्य स्वभावच तसा आहे. आणि त्याप्रमाणे उपासनेचा प्रसार आपण करत असतो. आपल्या असं लक्षात येतं की आपण परमात्म्याचा विचार जरी करत असतो तरी आपले सद्गुरू कोण, तर गजानन महाराज. गजानन महाराजांच्या चरित्राचा, त्यांच्या सगळ्या गोष्टींचा प्रसार करणं, त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. पण इथे आपल्याला ते सांगतात की हो, असं जरी असलं तरी खरा ह्या सगळ्याचा उपासक म्हणजे आपल्या सद्गुरूचा पण परमात्मा कोण, तर राम. त्याच ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. या मार्गाने जायचं म्हणजे या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी आपले सद्गुरू दूर करतात. म्हणून या उपासनेच्या द्वारा, सद्गुरूंच्या द्वारा या परब्रह्म परमात्म्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. त्यामुळे बुद्धिमान असणाऱ्या हनुमंताचं उदाहरण इथे घेतलं आहे. पण आम्ही काय विचार करायचा, तर आपण ज्या मार्गाला चाललेलो आहोत त्या मार्गामध्ये आपल्याला वाटेमध्ये सांगणारे, घेऊन जाणारे, अगदी हात धरून नेणारे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूच आपल्याला परमात्म्याची वाट दाखवत आहेत. अशा प्रकारचा एक सद्गुरूंबद्दलचा आदर आपल्या मनामध्ये असलं. जे ज्यांचे सांप्रदायिक सद्गुरू असतील, समर्थ असतील, गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, आपल्या सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेनं जाणं. सद्गुरू जी वाट दाखवतात ती अशीच परमात्म्यापर्यंत नेणारी आहे. हनुमंताची वाट दाखवत आहे ती अशी रामाच्याकडे नेणारी आहे. ज्याची जशी श्रद्धा असते ना, तसं त्या श्रद्धेचा, आदर्शाचा आपल्याला अनुभव मिळतो. आणि तसं आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो. अशा सगळ्या उपासकांचा आदर्श हा हनुमान आहे. म्हणजे जसा म्हणजे समर्थ रामाचे दास किंवा हनुमंत हा रामाचा दास असं म्हणतो. पण त्या रामाचं वर्णन करताना त्यांनी आपल्याला सांगितलं की तो कसा आहे राम, तर लोकत्रयाचा स्वामी असं म्हटलं आहे. ज्यांना
उद्धरी नाथ लोकत्रयाचा, सगळ्या लोकांचा उद्धार तो करणार आहे आणि तो लोकत्रयाचा जन्म मृत्यू पाता ह्या तिन्ही लोकांचा नाथ आहे. अशा ह्या रामाचा आदर्श किंवा रामाचा मार्ग आपल्याला धरायचा आहे. आणि त्या रामाचा मार्ग धरला की रामाने तर शब्दच दिलेला आहे आपल्याला, मी उद्धार करणारच म्हणून. म्हणून जना उद्धरी असंच म्हटलं आहे. त्या मार्गाने गेलं तर आपला उद्धार होणारच. म्हणजे 20व्या श्लोकामध्ये सुरू झाला आहे विषय की जन्म जरा व्याधी मृत्यू, पुन्हा जन्म जरा व्याधी मृत्यू. हे रहाट गाढव जर तोडायचं असेल तर आपल्याला जन्मच यायला नको. आणि जन्मच यायला नको असेल तर आपल्याला राघवाचा मार्ग धरायला पाहिजे. राघवाचा मार्ग कोणता? हनुमंतांनी सांगितलेला. मग हनुमंतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं तर खात्री आहे की उद्धार होणारच. जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा, तो नाथ आहे, लोकत्रयाचा नाथ आहे. तो आपला उद्धार केल्याखेरीज राहणारच नाही असं सांगतात. मग आपल्याच हितासाठी, आपल्याच चांगल्यासाठी त्या रामाला हृदय धरायला समर्थ आपल्याला सांगतात. अगदी राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, असा जीवीचा विसावा असणाऱ्या रामाकडे जायचं आहे, रामाच्या मार्गाकडे जायचं आहे. ते जाण्यासाठी 3 श्लोकांमध्ये ज्या आधी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सहजपणानं आपल्याला पार करता आल्या पाहिजे. जन्माचं दुःख किती आहे ते सांगितलं, जो जन्म का होतो ते सांगितलं, त्या वासनांवर मात करता आली पाहिजे, त्या वासना गेल्या पाहिजेत, कामना नकोत, वासना नकोत. मग आपोआपच या सगळ्या जन्म जरा व्याधी मृत्यू ह्या चक्रातून सुटका होईल. पण ती सुटका होण्यासाठी आपल्याला मार्ग हवा, तो रामरायाचा मार्ग हवा. आणि तो मार्ग दाखवणारा कोणीतरी मार्गदर्शक हवा. ज्या रस्त्याला जायचं आहे तो रस्ता दाखवणारा कोणी पाहिजे. तो हनुमंत आपल्याला आहे. हनुमंत ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने तो सांगतोय, खात्रीने चला, माझ्या मागोमाग चला. मी जशी उपासना रामाची केली तशी उपासना करा, माझ्या मागणं चला. तुम्हाला राम भेटल्याखेरीज राहणार नाही, नुसता भेटणार नाही, तो तुमचा उद्धार केल्याखेरीज राहणार नाही. अशा पद्धतीनं 22व्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला खात्री पण दिली आहे. परत एकदा 22वा श्लोक वाचते म्हणजे आपल्याला कळेल. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढचित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. अशा पद्धतीनं आपल्याला 3 श्लोकांमध्ये कोणत्या मार्गानं नेमकं गेलं, वाटेत येणारे अडथळे पण सांगितले, त्या अडथळ्यांमध्ये कसे आपण अडकतो ते पण सांगितलं. पण ते न अडकता पुढे जायचा मार्ग हिताचा आहे. तो मना, तो सज्जन आहेस बरं, तुला नक्की जमणार आहे बरं, असं गोड बोलून पण सांगितलं. आणि समर्थ आपल्याला या रामरायाच्या कडे म्हणजे रामरायाच्या मार्गातून सहजपणानं घेऊन गेलेले आहेत. आणि जोडीला हनुमंतांनी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घेतली आहे. आणि स्वाभाविकच आपल्याला आपला उद्धार होण्याची खात्री समर्थाने दिली आहे. त्यामुळे ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा सहज मार्ग आपल्याला 3 श्लोकातून समर्थाने सांगितला. तो आज आपण ऐकला. पुढल्या मात्र मंगळवारी आपण भेटू पुढले काही श्लोक घेऊन. धन्यवाद.